VIP रांगेतून मूर्तीपर्यंत जाता येतं, देवापर्यंत नाही. कळलं माझं बोलणं? त्याच्यासाठी प्रेमच पाहिजे ना. गातानी बी प्रेम असावं आणि ऐकताना सुद्धा प्रेम असावं. एकच उदाहरण सांगणारे आणि थांबणारे, गाता आणि ऐकता. राम रावणाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रावणाचं सैनिक मारण्यात आलं आणि सीता मातेला घेऊन अयोध्येत आले. अयोध्येत आल्याच्या नंतर काय झालं बघा, ज्यानं ज्यानं जशी कामगिरी केली तसं तसं त्याला बक्षीस देण्याचा कार्यक्रम चालू झाला. सर्वांना बक्षीस दिलं, पण हनुमंतरायाला मात्र काही दिलं नाही. ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी केली त्या हनुमंतरायाला मात्र काही दिलं नाही. सीता माता देवाला म्हणे, देवा हनुमंतरायाला काहीच दिलं नाही. प्रभू रामचंद्र म्हणले, सीते हनुमंतरायाला द्यावं असं माझ्याजवळ काय नाही. काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. हनुमंतरायाला द्यावं असं माझ्याजवळ काय नाही. सीता माता म्हटली, मग मी देऊ का? प्रभू रामचंद्र म्हणले, दे तुला काय द्यायचं. हनुमंतरायाला सीता मातेनं आपल्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार काढून दिला. प्रसन्न झाल्यानंतर माणसं काही बी देतात. ही अंगठी आहे, ही काही मी विकत नाही घेतली, मला गिफ्ट दिली आहे. काही हे 20,000चं घड्याळ आहे, हे पण गिफ्ट आहे. काल एकाने ₹1,00,000चा मोबाईल दिला. इथं कीर्तन संपल्यावर 2-4 जण अंगठ्या घालतील, त्याचं काही नाही. थोडा काय सांगता, कोणाच्या मनात काय येईन कधी, बरोबर आहे ना? हे बघा, तुम्ही हसून माझं नुकसान करू नका. ज्याला घालायचे त्याने हसणं मनावर बी घेऊ नका. चांगल्या कामाला लोक हसतच असतात महाराज. तुम्ही घाला, काही प्रॉब्लेम नाही. 4 माणसात नाव घेईन ना मी, अजून काय. काही बाया म्हणतील, महाराज घाला वाटते अंगठी हो, पण आम्ही आणली नाही, पोथा चालतील, काही प्रॉब्लेम नाही, मी बनवून घेईन ना नंतर, अडचण काय. जरा प्रसन्न होऊन, बरोबर आहे. माझ्याकडे हनुमंतरायाने तो हार घेतला आणि ते मणी फोडायचे, पायचे फेकून द्यायचे. माझ्याकडे लक्ष द्या, मणी फोडायचे, पायचे फेकून द्यायचे. सीता मातेला राग आला. माझ्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार मी हनुमंतरायाला दिला आणि हनुमंतराय मणी फोडून काय पाहताय आणि फेकून काय देत आहे. सीता माता म्हणते, हनुमंता अहो नवरत्नाचा हार आहे तो, मणी फोडून काय पाहताय, फेकून काय देत आहे. सीता मातेला हनुमंतराय म्हणले, मैया या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहते. काय म्हटले? या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहते. अरे हनुमंतानं मण्यात राम पाहिला, आपण भारतात तर पहा. हनुमंतरायानं मण्यात राम पाहिला आणि सीता माता म्हणले, हनुमंता मण्यात कुठं राम असतो का? हनुमंतरायानं हारच फेकून दिला. जो नहीं राम का वो नहीं काम का. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी, संतों के साथ रहोगे तो राम की याद आएगी. हारच फेकून दिला महाराज. जो नहीं राम का वो नहीं काम का. लक्षात ठेवा, एक नामतारी बाकी सब दुकानदारी. लक्षात आलं का? हार फेकून दिला सीता लक्ष द्या, मण्यात राम नव्हता म्हणून हनुमंतरायानं हार फेकून दिला. कीर्तन झाल्यावर तुम्ही घरी चाललात आणि तुमच्या पायाला 2 मूर्त्या लागल्या, एक आहे रामाची आणि एक आहे रावणाची. कोणती उचलाल? रामाची. पुढे गेल्यावर आणखी 2 मूर्त्या लागल्या, एक आहे रामाची एक आहे रावणाची. रामाची आहे पितळाची आणि रावणाची आहे सोन्याची. आता कोणती उचलाल? महाराज रावण हे पण तोळ्यावर जाणार आहे ना, थोडा विचार करावा लागेल आम्हाला, बरोबर आहे ना. देव जरी असला तर मतदानासाठी विरोधात बोलावं लागेल आम्हाला, थोडा विचार रावणाला करावाच लागेल ना महाराज, आव्हाडासारख्या, बरोबर आहे ना. लक्षात ठेवा, राम लक्ष देऊन ऐका. हार फेकून दिला हनुमंतरायानं सीता मातेला. रागाला सीता माता म्हणते, हनुमंता या मण्यात राम नाही म्हणून तुम्ही हा हार फेकून दिला. तुमचा हा देह आहे, या देहात तरी राम आहे का? हनुमंतराय म्हणले, मया या देहात राम आहे काय, विचारता कशाला? समोर उभे राहिले, छाती विदीर्ण केली आणि फाडली छाती आणि राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. श्रीराम जानकी Ram
खर्चाचा विषय आहे. आपल्याला अजून 3 दिवस सप्ताह करायचा आहे. असा खर्च केल्यावर पुढचं कसं व्हायचं आहे का? छाती विलीन केली. राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. आज पण प्रभू रामचंद्र प्रसन्न आहेत महाराज. टेंट मधली मंदिरात आले ना, कळलं माझं बोल. आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. त्या देवाचं काम करा, देव त्याचं काम करतो. देव सखा जरी विश्व अवघे कृपा करे, हे माझ्या मनाचं नाही ना, बरोबर आहे ना. प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. अहो हृदयात ठेवल्यावर किती प्रसन्न. प्रभू रामचंद्र म्हणले मागा काय मागायचं हनुमंतरायाला. आता हृदयात ठेवल्यावर काय देणार नाही महाराज. अहो डीपी ठेवला तर शेततळ पास होते. नाही कळलं का तुम्हाला. वॉलपेपर ठेवला तर टेक्स्टाईल मध्ये नोकरी मिळेल. मग हनुमंतरायानं हृदयातच ठेवल्यावर काय नाही मिळणार. प्रभू रामचंद्र म्हणले मागा काय मागायचं. हनुमंतराय म्हणले देवा मला काय नको. पायोजी मेने राम रतन धन पायो, पायोजी मेने राम रतन धन पायो, पायोजी मेने राम रतन धन पायो, पायोजी मेने राम रतन धन पायो. मला धन मिळाले रामनामाचं, मला काय नको देवा. अरे माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी माग. तेव्हा हनुमंतराय म्हणले देवा तुमची इच्छा आहे ना, एक काम करा. तुम्हाला मी नाही म्हणू शकत नाही, मग तुम्ही एक काम करा. जिथं तुमची कथा चालू आहे तिथं मला ती जाऊन ऐकता यावी, आणि जिथं तुमची कथा नाही तिथं मला ती गाता यावी. गाता ऐकता हरिगुण. म्हणून रामकथेत कोणी जरी नसलं तर कोण बसलेला असतं, हनुमंतराय. म्हणून मोदी साहेबांना हनुमंतगडीला सुद्धा आशीर्वाद दिला. लक्षात आलं का. हा लक्षात घ्या मला काय सांगायचं. आणि हनुमंतराय म्हणून मोरारी बापूच्या कथेत आज एक आसन हनुमंतरायचं असतं. ढोक महाराजांच्या कथेत एक आसन हनुमंतरायाचं असतं. पहिलं हनुमंतरायाची पूजा आसनाची करतात आणि मग व्यासपीठावर बसतात. म्हणून महाराज म्हणतात आइये हनुमंत विराजिये, आइये हनुमंत विराजिये, कथा करो तैसे राव माझे मन. गाता ऐकता हरिगुण तुका म्हणे पाहे घड्याळाकड. हा तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय. तैसे राव माझे मन गाता ऐकता हरिगुण विठोबा. 1 मिनिट सर्वांनी. महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाय माणसं गडी माणसं अव वैव आम्ही तुम्ही याडी डोकरा सर्वांनी करा. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा, एकदम सरळ. हा आणि छान भजन म्हणा. लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, लेले